तर मंडळी, माझ्या आयुष्यात असे काही क्षण आले जेव्हा अनेक वर्षांनी मी गणपतीसाठी माझ्या गावी गेलो होतो. अचानक माझ्या भावाने एक प्लॅन केला की आमच्या गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या उंच टेकडीवर जायचं, ज्याला आम्ही सड्यावर म्हणतो. तिथे आमची एक गावची वाडी सुद्धा आहे, सडावाडी. मम्मी कुठे आहे तुझीकडे? अजून लाव पूर्ण, तोंडाला पण लाव. तोंडाला लावला पूर्ण. हा, 1 2 3. मंडळी, कधी कधी आयुष्यात सगळ्यात सुंदर क्षण हे ठरवलेले नसतात, ते अचानक घडतात. त्यातलाच हा एक क्षण. हाय कुठे गेला अरे छान पोहतोय, फास्ट पोहतोय आणि पोहतो तो. देखो इस मस्तीखोर लड़कियों को. हाँ, और एक उसमें लड़कियों में लड़का भी है. इथं उभं राहिलं की वेळ थांबतो असं वाटतं. पावसाच्या थेंबात, झाडांच्या हिरवाईत आणि उंच थंड वाऱ्यांच्या झुळकुळीत आयुष्याचा खरा आनंद इथे सापडतो. शहरात आपण सगळे गडबडीत हरवलेलो. मोबाईल, काम, धावपळ, घाई, गर्दी. पण इथे आल्यावर जाणवलं की खरं सुख हे साधेपणात आहे. पावसात भिजलेली झाडं, हिरवाईत दडलेली शिवारं आणि मधोमध खेळणारी ही मुलं, हा जणू एक निसर्गाच्या खुशीतलं आनंद नगरीचं चित्र रंगवतो. दिसायला खूप सुंदर दिसतो, मन एकदम भरून जातो. इथं उभं राहिलं की वेळ थांबतो असं वाटतं. पावसाच्या थेंबात, झाडांच्या हिरवाईत आणि उंच थंड वाऱ्यांच्या झुळकुळीत आयुष्याचा खरा आनंद इथे सापडतो. अरे आबू प्रकाशचा पोरगा बोलतोय. प्रकाशचा पोरगा मम्मीला कुठं बोलवतो? मम्मी कुठे आहे तुझीकडे? अजून लाव पूर्ण, तोंडाला पण लाव. तोंडाला लावला. हा, 1 नंबर. ही शांतता, हा निसर्ग, हेच खरं आयुष्य आहे जे कायम आठवणीत राहणार आहे.
तर मंडळी, शहराच्या गर्दीतून आणि तणावापासून लांब आल्यावर अशा निसर्गरम्य वातावरणात मला स्वर्गात आल्यासारखं वाटलं. हा अनुभव फक्त एक क्षण नव्हता, तर ती एक आठवण होती जी मनात कायम घर करून राहिली.